नमस्कार मित्रांनो, आपल्या सुयोधिका चॅनलवरील महान व्यक्तिमत्वांची ओळख या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण त्या महान नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांना संपूर्ण भारत लोहपुरुष म्हणून ओळखतो. लोहपुरुष म्हणताबरोबर तुम्ही आजचा विषय ओळखला असेल, आजच्या महान व्यक्तीचं नावसुद्धा ओळखलं असेल. तर सरदार वल्लभभाई पटेल हे आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी आपण थोडी माहितीच जाणून घेऊया. त्यांच्या धैर्याचं, ठाम निश्चयाचं आणि राष्ट्रप्रेमाचं आपण कौतुक करायला हवं. कारण त्यांच्या धैर्याने, त्यांच्या ठाम निश्चयाने आणि निष्ठेने स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये त्यांनी आपल्या भारताला एकत्र बांधून ठेवलं. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाळ या गावी झाला. त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि इंग्लंडमधून ते बॅरिस्टर झाले आणि नंतर ते बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परतले. महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. 1928च्या बारडोली सत्याग्रहातील नेतृत्वामुळे त्यांना सरदार ही उपाधी मिळाली. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये 500हून अधिक संस्थाने होती. सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीने आणि मुत्सुद्देगिरीमुळे बहुतेक संस्थाने भारतामध्ये विलीन झाली. त्यामुळे त्यांना भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार असं म्हणतात. कारण त्यांनी भारताचं एकीकरण केलं. 500हून अधिक संस्थाने होती, त्याचं त्यांनी एकीकरण भारतामध्ये केलं आणि म्हणून त्यांना भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. स्वतंत्र भारताचे ते पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. 1950 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आली आहे, जी जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला एकता, सचोटी, राष्ट्रप्रेम शिकायला मिळतं. जर तुम्हाला या माझ्या माहितीमधून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्हाला मला काही सूचना सांगायच्या असतील किंवा काही चुका सांगायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही मला तशा कॉमेंट्समध्ये निश्चित सांगा. धन्यवाद. जय हिंद.